यानंतरची बातमी आहे ती मनसेच्या गोटातून। नोटाबंदीनंतर नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपकडे पैसा कुठून आला असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपच्या यशाबाबत उपस्थित केलेला आहे। आज राज ठाकरे यांनी थेट फेसबुकद्वारे जनता आणि पत्रकारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत। नाशिक शहरात जितकी कामं झाली तितकी कामं कुठेच झाली नाहीत। आता मतं कुणाला द्यायची हे लोकांच्या हातात आहे असंही राज ठाकरे म्हणाले। तसंच अनेक वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्या विकल्या गेल्याचा दावा देखील राज ठाकरे यांनी केलाय। तेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती राज ठाकरे यांनी नेमकं काय भाष्य केलेलं आहे पाहूयात। देशामुळे फंड्सचा प्रॉब्लेम तुमच्या पार्टीला होतोय का? चणचण भासते का? अर्थातच भासते, पण ती भाजपला नाही भासत आहे। पण असं आहे, रांगेतल्या लोकांना पैसे मिळत नाहीये बँकांसोबत उभे राहिलेल्या, परंतु बँकांमधनं काही लाख कोटी रुपये बाहेर गेले, ते कोणाकडे गेले? भाजप ज्या प्रकारे खर्च करते, आता उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे खर्च चालू आहे किंवा आता जो खर्च नंतर सुरू होईल, ह्यांच्याकडे कुठून पैसे आले? म्हणजे नोटबंदीचा त्रास बाकीच्यांना, ह्यांच्याकडे नोटा भरपूर, ह्या कशा काय आल्या, कुठून आल्या आणि कुठून येत आहेत? पण तुम्हाला त्रास जाणवतो, तुम्ही मान्य करा? अर्थातच ना, प्रत्येकाला जाणवणार ना। आणि राजकीय पक्ष कशाला, सर्वसामान्य माणसाला जाणवतोय, राजकीय पक्षाला जाणवणारच। मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, कळलं का? हे तुम्ही स्वतःहून ठरवायचं की आम्ही डोक्यावर घ्यायचं, आम्ही खाली पाडायचं, तुम्ही नाही ठरवायचं या गोष्टी। प्रश्न असा आहे, प्रसार माध्यमांवरती मी तेव्हाही तुटून पडायचो, हिंदी प्रसार माध्यम ते कोणाही असेल। प्रश्न असा आहे, तुम्हाला कोणी सांगितलं नव्हतं मला डोक्यावर घ्या म्हणून, आणि तुम्हाला इतरही कोणी सांगत नाहीत की आम्हाला डोक्यावर घ्या आणि आम्हाला खाली ठेवा वगैरे। मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता ही ठरवेल की काय करायचं आणि काय नाही करायचं ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या प्रकारे वर्तमानपत्रांमधले काही वर्तमानपत्र पकडली आणि काही बरेचशी चॅनल्स पकडली, ही तर म्हणजे विकल्या गेल्यासारखी बातम्या टाकतात भाजपच्या। मला असं वाटतं तो अख्खा प्रसंग हा सांगणं गरजेचं आहे। सकाळच्या वेळेला जेव्हा आम्ही खाली कार्यालयामध्ये येतो त्यावेळेला आमची ओपीडी सुरू असते, आणि त्यावेळेला एका चॅनलचे पत्रकार तिथे आले होते आणि त्यांनी मला सहज बोलता बोलता, एकटाच होता तो, सहज बोलता बोलता विचारलं तरी की काय युतीचं काय चाललंय वगैरे। मला काय माहित नाही, तुम्ही कोणाशी युती करणार आहे? मी म्हटलं सर तू बोलणी करायला जाणार का म्हटलं त्यांच्याबरोबर? नाही ना. म्हटलं तू कशाला विचारतोस या गोष्टी? नाही म्हणे तरी पण काही युतीची. म्हटलं अरे काय, म्हटलं हवेत काय बोलताय म्हटलं, जरतरला म्हटलं माझ्याकडे उत्तर नसतात आणि कोणाकडेच उत्तर नसतात, जर असं झालं तर काय होईल वगैरे. म्हटलं या जरतरला म्हटलं काय अर्थ नाहीये, आणि म्हटलं हवेतले काहीतरी प्रश्न मला विचारू नका ना. म्हटलं मी कोणाकडे गेलो नाही, अजून माझ्याकडे कोणी आले नाही, तरी पण झाली युती तर. आणि म्हटलं तुला काय घाई आहे? तरी पण आपलं त्याचं तेच चालू होतं. म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं जर समजा कोणी आलं तर म्हटलं विचार करू. इतक्या कॅज्युअली झालेली चर्चा. पण मनाचे खरंच विचार करणारे प्रस्ताव आला तर आता कशाला काही अर्थ नाही. परत तोच प्रश्न तुम्ही मला विचारताय. आला तर तुम्हालाही कळणार आहे, तुमच्याकडे थेटही येऊ शकतो. थेट अर्थातच ना, माझ्याकडे आलं तर तुम्हाला कळणारच आहे ना. पण आता कशाशी कशाला काही संबंध नसताना या गोष्टीला काय अर्थ आहे? पण आतापर्यंत कुणाचा प्रस्ताव आला काय यावेळेला मनसे नेमक्या किती जागा लढणार आहे हा प्रश्न अनेक जण विचारतात. तर सर्व जागा मुंबई महानगरपालिका, सर्व जागा लढणार, पुणे, नाशिक, अर्थातच सर्व 10 महानगरपालिका. महाराजांचा पुतळा तुम्ही उभा करायचा म्हणताय समुद्रामध्ये, तो पुतळा कसा उभा करणार आहात? काय उभा करणार आहात? तुमच्याकडे पैसे आहेत का? काही कशाचा पाहिजे, त्याचं अजून काही झालेलं पण नाहीये. माझ्याकडे त्याच्या डिटेल्स आहेत, मी एके दिवशी तुम्हाला दाखवेन, मी तिथे समोर मी बोलणारच आहे. त्याच्या सगळ्या डिटेल्स आहेत की कशाला पत्ता नाहीये. फक्त ते निवडणुकीच्या तोंडावरती एक जलपूजन की बघा आम्हाला महाराजांबद्दल आम्हाला पण आदर आहे. हे मांडलं कोणी होतं? काँग्रेस एनसीपीच्या काळात. त्यांच्याकडनं शक्य नव्हतं, कारण ते होऊच शकत नाही. मग तोच मुद्दा घ्यायचा आणि पुढे चालू ठेवायचा, आणि मग कोणीतरी पंतप्रधान येऊन जलपूजन करायचं.
गडकरींचा जो पुतळा हलवला त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? जो पुण्यामध्ये मूर्ख माणसं आहे ती. मुळात ह्यांना इतिहास किती माहिती आणि काय माहिती आहे हा सगळा विषय वेगळाच आहे. हे निवडणुकीच्या तोंडावरती ह्यांना या सगळ्या गोष्टी सुचतात. मुळात जे करणारे आहेत किंवा करून आणणारे आहेत त्यांनाही कुठच्या गोष्टी माहित नाही. त्यांना राम गडकरी नावाची काही गोष्टच माहिती आहे. त्यांना असं वाटलं असतं कदाचित नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत. काही कशाचं काही वाचन नाही, काही नाही, माहितीच काही नाहीये. हे फक्त यांचं निव्वळ एक जातीचं राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेली गोष्ट आहे. याच्या पलीकडे ह्यांना काहीही माहिती नाहीये. आणि प्रश्न असा आहे की ज्या काळामध्ये ही गोष्ट लिहिली गेली असेल एक तर ते प्रकाशित नाहीये. 2, ज्या काळात लिहिले त्यावेळेला इतिहासाचे संदर्भ काय सापडले गेलेले आहेत त्याच्यावरती ते लिखाण असतं. त्याच्यानंतर जर समजा इतिहासातले संदर्भ काही वेगळे लागले तर वेगळा विचार असतो. पण तो माणूस आज नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यावेळेला काय लिहिलं होतं आणि आज काय लिहिलं गेलंय याचे संदर्भ तुम्ही जोडू शकत नाही. संभाजीराजांबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे. शूर होते, मोठे होते याच्याबद्दल वाद नाही. परंतु संभाजीराजे हे जाऊन वडिलांची भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना. ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळालात हेही सत्यच आहे ना.